मित्रांनो, तर आज संडे आहे तर आणि मम्मी गावावरनं आले, तर हे बघा असं चांगलं चांगलं खायला भेटतं. बांगडा बांगडा ऑल टाईम फेमस, सगळ्यांचाच सगळ्यांचाच आवडतं आहे. व्हिडिओ बघितलाय माझ्या मागे लागलाय, बोलते बनवत होतास ना, मी नव्हतो तेव्हा, आता बनव बोलते. पण आता जेवण किती मिस करतात माहिती आहे लोक, बप्पी वगैरे घरात नसलं की. हेला काय, हे कोणते आहे हां हलवा हलवा, बांगडा, बोंबील, ठीक आहे, कोळंबी, आणि ह्यात काय होतं, मोदकाची कढी. अजून काय टाकलाय त्यात? बांगडा पण टाकलाय काय? बांगडा एकच आणला बांगडा, पण मोठा आहे तो. तेल कोणतं वापरलं? हेच वापरलं ना? हा, हेच संपव, चिकनचं आहे ते. हा तर बाबा घरात बोलतात ना, एकदम सगळं ताट भरलेला असणार आहे. किती वाजले? 1 वाजला. पोळी आहे बघ त्यात. थोडं थोडं करून दाबतं और सांडलं तो काम ना, तर मुद्दा म्हणून हलतोय. जरींदर आहे काय तू? शिला करते ना. आता माझं काय फॉल्ट आहे. झालं बस राहते, चव नाही लागणार मग. ते चव कसं पिळून काढ. हे काय किती? अरे बघ कुठलीच केस बघा ना. सगळे पकडा, मी केस घालते. जेवणात झालं नाही बरी, केस वाट लागतंय. ए मामा, एवढंच नाही लागणार, अजून लागणार. नाही ग्लासाने वर खाली का, ग्लासाने वर खाली होणार ते. Make it lavender color, lavender. झाला भरपूर झाले येड्याचा राहता. सॉरी यार, बरोबर आहे. जेवण केलं तर भांडी घासलं चुपचाप, समजलं तसं. एसीला बंद करा. थंड पाहिजे होतं. अजून थंड चांगला लागला असतं का? थंड जरा चांगला लागला. हा लाव ना, चालू तर कर आधी. थोडं मीठ टाकू दे. काय मीठ टाकू दे? तर मित्रांनो, आज सुट्टी होती आणि म्हटलं गाडी पण जरा सर्व्हिसिंग करूया. 4-5 महिने झाले सर्व्हिसिंगला टाकलीच नाही गाडी, तर आज सर्व्हिस करून घेऊया. बघू, दुपारचे 3 वाजत झाल्यात.
येतात अपॉइंटमेंट तर नाही घेतले, डायरेक्ट चाललो आहे. कारण जास्त काय करणार नाही, ऑइल चेंज वगैरे नॉर्मल आणि थोडे लाईटी बिटीचे वायरिंगचं वगैरे बघायचं आहे. आणि इंडिकेटर बंद आहेत, ते इंडिकेटर बंद झालं ते इंडिकेटर बघायचे आहेत. बघू पोचून बघू आधी सर्व्हिसिंग हा बोलत आहेत की नाही, कारण ऑलरेडी लेटच चाललं आहे. सर्व्हिस सेंटरवाले काय करतात, सकाळची अपॉइंटमेंट असते ना सगळ्यांची, सकाळी घेतात आणि संध्याकाळीचा टायमिंग देतात. त्यामध्ये तर गाडी एवढ्या वेळेत तर लागत नाही सर्व्हिसिंगला. म्हणून म्हटलं दुपारी जाऊन बघतो, ऑन द स्पॉट करून देत असेल तर ठीक आहे. खूप दिवसाने हेल्मेटला कॅमेरा लावून गाडी बाहेर काढली आहे, कारण जास्त गाडी चालवणंच नाही होत होतं. आज म्हटलं थोडं राईड करतानाचे पण शूट करू गाडी चालवायची. गाडीचे थोडे ब्रेक पण स्लो लागत आहेत, मागचा पण आणि पुढचा पण. खूप दिवसापासून लागत आहेत, पण गाडी चालवत नव्हतं त्यामुळे लक्षात नाही देत होतं गाडीकडे. ते पण एक करून घेऊया. हा ब्रेक हे करतोय तरी पण एवढा जोरात नाही लागत आहे, जोरात दाबला की लागतोय. आपण आता विलेपार्लेच्या सर्व्हिस सेंटरला झालो आहे. आधी विलेपार्लेचं सर्व्हिस सेंटर फिरलेलं होतं. जो विलेपार्ले स्टेशनच्या वेस्टला बाहेर पडलो की बाहेरच होता, तिकडनं तो आता ईस्टला आला आहे. मध्ये सर्व्हिसिंग केली तेव्हा मला माहीत नव्हतं, मी डायरेक्ट घेतलेलाच गेलो. तेव्हा मला समजलं की तो तिकडनं शिफ्ट झाला आहे करून. नहीं मैं गाली नहीं दे सकता। नहीं गाली नहीं देना। अब फैमिली देखती है। लोक आधी क्रॉस करायला बघतात आणि कन्फ्यूज करून टाकतात, नक्की करायचं आहे की नाही करायचं आहे. कारण अर्ध पुढे येतात मग परत मागे जातात. गाडीना जास्त हीट पण होते असं मला फील होतं. पायाला थोडंसं 10-15 मिनटं जरी गाडी चालवली ना की थोडं हीट झाल्यासारखी वाटते गाडी. कदाचित मला वाटतं ऑइल जास्त जळालं आहे त्यामुळे लगेच हीट होते गाडी. इकडनं राईट दाखवते आपल्याला, राईटमध्ये पुढून पण आहे, परत पुढून मागे जायचं आहे. आपण इकडनंच जाऊ. विलेपार्लेचं शोरूम ट्राय केलं पण तिकडे त्या लोकांनी त्यांची लय गाड्या होत्या त्यामुळे घेतलं नाही. ते बोलले सकाळचंच अपॉइंटमेंट घेऊन यावं लागेल, विदाऊट अपॉइंटमेंट वगैरे नाही घेत. तर आपण दुसरं पण सर्व्हिस सेंटर आजूबाजूचं बघितलं पण ते सुद्धा बंद होतं. तर आपण आता जोगेश्वरीच्या जुडिओमध्ये आलो आहे. बघू, मला एक स्लीपर घ्यायची होती तर ती घेऊ आणि मग जर भेटली तर घेऊ, नाहीतर निघू इकडनं. पण जुडिओमध्ये आलो आहे आणि मला जी स्लीपर वगैरे घ्यायची होती ना ती ह्या पॅटर्नमध्ये घ्यायची होते, कारण खूप दिवसांनी ह्या जुडिओला आलेलो मी. तिकडे हीच पॅटर्न घेत होतो पण लाईनीमुळे घेता आली नाही.
अजून पण आहेत पॅटर्न, पण तीच पॅटर्न चांगले वाटते. जास्त फिरणार नाही, त्यातली एक कोणती तरी घेईल आणि निघेल. साईज एकदा चेक कर. 44 साईज आहे, प्रॉपर वाजते. बस एक हेच घेऊया आणि निघूया, कारण कपडे घेताना कीर्ती सोबत असली ना, कीर्ती बरोबर सजेशन देते मला. त्यामुळे मी कपडे घेताना कीर्तीला सोबतच घेतो. याची एक बिलिंग करूया आणि निघूया घरी.